Hello everyone, welcome to my vlogs Tejurews. आज आपण चाललोय जाधववाडी. लाईक बीफ आमचे फ्रेंड्स आहेत आपले, त्यांच्यासोबत जाणार आहोत आपण जाधववाडीला. सो लेट्स सी. तो चेतकवाला आहे, चेतन. तो MS-24 समोरचा आहे केदार, मागचा आयुष आणि अजून एक गाडी आपल्याकडे, तो जे की समोर आहे गाडी. ते बघूयात आपण, नंतर कळून जाईल तुम्हाला तसं. सो आय थिंक अराउंड 20 किलोमीटर समथिंग आहे. आपण स्टार्ट करूयात झिरो वगैरे अँड लेट्स गो टू दॅट लोकेशन. सो ॲक्च्युली गाईज माझे एक्झाम्स वगैरे चालू आहेत, सो त्याच्यामुळे ब्लॉग्स वगैरे काही येत नाही आहेत आपले जास्त. एकदा माझं सगळे एक्झाम्स वगैरे होऊ द्या कम्प्लीट, मग काय नाही, मग आपले ब्लॉग्स वगैरे येतील डेली. आणि जे काय आपलं कंटेंट पेंडिंग आहे ते सगळं मी बॅकलॉग क्लिअर करतो, तुम्ही काही विषय घेऊ नका. सगळेजण झालेत परत कॅचअप. चपळ नाही तर ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला. मायलेज कमी होईल जाईल. अरे पडल्यानंतर काय सो गाईस आपण पोहोचलेलो आहोत लोकेशनला. सो दिस इज द जाधववाडी डॅम. चला जाऊयात खाली, मजा करूयात. तिकडे काय डॅम कुठे रे? चल बरं बस. बरं चल खाली. सरळ एकदा बघून येऊत फक्त काय बघून येऊत फक्त, नंतर इकडेच येऊत परत बस. तर बघूयात आपण किलोमीटर वगैरे किती भरलंय. ॲक्युरेट 9 समथिंग भरलंय. अरे आम्ही मागे थांबलेलो आणि तुम्ही सगळेजण पुढे, काय सांगू गाईस. कॅमेरा ऑफ होता इतकी वेळ. होय, हा हे लोकेशन म्हणत म्हणून इथे काय. होय खूप मस्त भावा. गाडी घेऊन जायला जमेल का आपल्याला? तसं तर वाटत नाही जमेल म्हणून. नाही नाही नाही, फोटो काढू शकतो बरं का आपण पण तिथे जाऊन. चलो think of ahead guys, think of ahead. So this is Jadavwadi Dam. समोर असेल रे एक एंट्री. नाही वाटत आहे समोर. तिकडे जाऊ, ते कार आहे तिथे, चालते. मस्त व्ह्यू आहे भाई. असं मुंडीवाला तिकडे करावं वाटतं चल व्ह्यू साठी. येऊयात ना परत एकदा, येतो ना नाशिकला. हा आता जायचं तिकडे कसं आईस. तर आपण पोहोचलोय या लोकेशन वरती. आता बाकीच्यांना गायडन्स करूयात आपण गाडी
काढण्याबद्दल इकडे. गाईज बघू शकता ते तिकडून निघून गेलेत. आपण आपली गाडी घेऊन फुल स्टाईलने इथून काढली ऑफ रोडिंग करत ऍडव्हेंचर. हा माझा ब्रो श्रीनिवास. श्रीनिवास आपला इंट्रोडक्शन अथर्वने असंच केलं. मला बीफाम मध्येच काय तर फॉल्ट दिसतोय. नव्हे काय विषय काय मग नेमका? तुम्ही नाही, तुम्हाला बोलता येत नाही, कम्युनिकेशन स्किल्स नाहीयेत तुमच्याकडे. गाईस आता श्रीनिवासचा झाला इगो हर्ट. आता गाडी तर श्रीनिवासच काढणार. पप्पा जेव्हा व्हिडिओ बघतील माझ्या आणि श्रीनिवासची म्हणतील गाडीचा काय बँड वाजवला. निघते रे निघते, चल चल आंदो आंदो. असं सोडू नको, एकदमच सोडू नको तू. अरे ती अडकली. काटा नसावा इथं. कॉन्फिडन्सवर आपण लद्दाखला तर जाऊ शकतो बघ. कारण की ज्या प्रकारे आपण गाडी चालवली आता हिमालयन लागणार त्या हिमालयन लागणार. अरे मग काय विषय व्ह्यू बरोबर होते बघ, नाही तर मीच येईल असं. We found Ladakh in Pune. हा ती इथलीच रील होती वाटतं भावा. तो गाईज आपण पोहोचलेलो आहोत जाधववाडी डॅम. डॅमचा व्ह्यू तर मस्त दिसतोय. काय ओ गाईज इथून लोणावळा 15 किलोमीटर आहे. बघूयात झालं तर जाऊयात आज. हे बघ, हे मला कंपाऊंड वर डाऊट आलताच ते आपल्याला एंट्री आपली प्रोहिबिट होईल म्हणून, त्याच्यामुळे असं होतं. फक्त एकदा जाताना हवा चेक केली पाहिजे, कारण की टायर थोडा आपण जरा जास्तच यूज केले आज. आयुष्यात सेफ्टी असणं महत्वाची आहे. अरे आम्ही तिथे टर्न वरती तुमच्या साठी थांबलो आणि तुम्ही समोर निघालात आणि तू वरून म्हणलास 2 मिनिटं. म्हणलं 2 मिनिटाचं 20 मिनिटं झाले, हे कसं काय दिसले नाही की असं झालं सीन. ओ भाई काय मस्त आहे यार. कुठे येत रे त्यांनी? मी अशी घालणार होतो भाऊ डायरेक्ट, पण मला नंतर कळालं की काय तर चुकतंय म्हणून. तर इथे पोहोचलेले आहेत आपले 3 गाईज. ही गाडी कोणाची एक एक्स्ट्रा. गाईज पोहोचलेलो आहोत आपण या लोकेशन वरती. इथे बघू शकतात पाणी वगैरे तर मस्त दिसतं. हे आमच्या बॉईजची चाल टाइमपास. एप्रिन वाटते भाऊला, वाटते तू जॅकेट आहे. ओ भाई मस्त आहे जे काही. हा आपला सेकंड व्हिडिओ असेल जे की इतका छान वाला बनलेला असेल. होय माहित नव्हतं तुला? तर हा आहे आयुष मोगडपल्ली, जो की आहे आपल्या नांदेडचाच. तो आहे केदार. अरे यार केदार शॉट केले. तिकडे ध्रुवभाई आणि ओमगिरी भाईचं काय तर फोटोशूट चालू आहे. ते आहेत फोटोजेनिक. झूम होईल काय? होते झूम होते. तर मस्त चाललंय यार यांचं पण. इथं सुरू झालंय फोटोशूट. आवाज आय डोंट थिंक यांचा रेकॉर्ड होते का नाही. हे आहे ओमगिरी भाऊ. तर आज आम्ही या ठिकाणी जाधववाडीच्या अतिशय उत्तम अशा डॅमला आलोय. तर माझ्या सोबतीला आहे तेजस भैया गोंटे व त्यांची काळी गाडी म्हणजे काळा घोडा. काळा म्हणलं की हा रेसिस साला बडवा. हा याला दाखव, याला कॅमेरात घ्या माझा शोधला. हा त्याच्यानंतर आपल्या सोबत आहे चेतन झावरे, ध्रुव भैया मोगडपल्ली. ध्रुव भैया मोगडपल्ली सॉरी कट 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 कट. आणि बर्थडे बॉय केदार भैया लोणारे. केदार लोणारे आहे खूप गोड. तर अशा पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी आलोय. छान वाटते, अतिशय रम्यस्पद हा परिसर आहे. आणि ही जागा आम्हाला श्रीनिवास आम्हाला सुचवलेली आहे. तर चेतनला हा आहे बघा कसा हकल, त्याला फोटो काढायचा.
धन्यवाद. व्ह्यू मस्त एकदम. इथे माउंटेन आहे, तिथे ते काय म्हणतात लाईट हाऊस टाईप आहे. तिकडे परत डॅम कुठे काय ओळखू आलेलाच नाही आम्हाला. ऍक्च्युअली तिकडच्या साईडला कंपाऊंडच दिसलेलं. आणि नंतर इकडे लोक वगैरे आलेली काही, आणि आमचं फोटोशूटच चालू आहे. तर गाईज आम्ही आलेलो आहोत, काय नाव आहे जाधववाडीचा डॅम. लाईक तुम्ही पाणी वगैरे बघू शकता. त्यात पाणी पाय टाकून बसता येईल का कुठून? ते समोर समोर तिकडे जाऊयात, फॅमिली तिकडे. हे बघा, हे नमुने आमचे. त्यांचं फोटोशूट काय होतच नाही अजून. काय वाटतंय, चेतन कोणाची बारी असेल काय? चला तिकडे आपल्याला ट्रायपॉड घेऊन जायचंय. ट्रायपॉडची गरज पडली आहे त्यांना. त्यांचे फोटो घेऊन टाकूयात. मला बघूयात. वगैरे एकदम मस्त आहेत ना, लाईक बघू शकता तुम्ही. काय मस्त व्ह्यू आहे आज, काय सांगू. चला आपण इथे जाऊन बसूयात निवांत. इथे मस्त. बोल की, आण ना इकडे, मी येऊ. हा काढून घ्या तू काय. हा चावी आहे माझ्याकडे. तर ओमगिरी इन द हाऊस बेबी. तर गाईज आयुष बघू शकता काय करतोय. पाण्यामुळे हालते पाणी. हा, हे आपले ओम भाई, बाईक इंथुझियासिस्ट. काय रे यार, थोडं चुकलंय सोड. बाईक इंथुझियास्ट असं म्हणायचं होतं. माझं प्रेम तर ऍक्च्युली मला तिथं सांगू का? अरे बाईकचं प्रेम मला तसं लहानपणीपासूनच आहे. पण मी एवढं सांगू शकतो की बाईकचं प्रेम मला माझ्यापेक्षा जास्त तेजस भाऊ असे कट ना इथं. हा, रिपोर्ट व्हॅलिडेशन स्टार्ट कधी झालंय का? 3, 2, 1 स्टार्ट. तर मित्रांनो, आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जाधववाडीच्या अतिशय सुंदर व रम्यस्पद तलावाला. माझ्या सोबत आहेत चेतन भैया झवारे, ध्रुव भैया, श्रीनिवास दादा, आणि ते बघ त्याला फोकस कर भाड्यावर. आयुष. तर आम्हाला अतिशय सुंदर छान असा अनुभव या ठिकाणी आलाय. आणि मी फक्त एवढंच सांगतो की मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पण या, आनंद घ्या जसा ध्रुव. चार्जिंग संपली. अरे एवढा आनंद घ्या की तुमच्या फोन मध्ये चार्जिंग नाही राहायला पाहिजे. पूर्ण 100 ची 0% हा, परत स्टार्ट कर, परत पाहिल्यापासून. आनंद वाला सर. हा. हा, तर खूप छान वाटले ध्रुव आज मला इकडे येऊन. तर आपण जाणून घेऊया ध्रुवला या ठिकाणी कसं वाटलंय. ध्रुव. तर ह्या प्रकारे आम्ही प्रकारे. ठीक आहे कट. हा, परत स्टार्ट. आम्हाला इकडं येऊन किती 2 तास होत आले. 2 तास होत आले. सगळ्यांची नाही 1.5 तास होत आलं. पण आम्ही एवढे फोटो काढले की आता वर्षभर आपला फोटोचा स्टॉक कम्प्लीट झाला. नक्कीच परत आपल्याला एकमेकाच्या धन्यवाद बर्थडेला. तर आता आपण जाणून घेऊया केदार नाही, चेतन भैया झवारे यांच्याबद्दल. इकडे. तर तुला कसं वाटलं या ठिकाणी? अरे बोल. हा, खरंच लय सोपा होता. पेपर खूप सोपा होता. ठीक आहे, आता आपण येऊया. अरे श्रीनिवास राहिला. श्रीनिवास. तर श्रीनिवास, तुला कसं वाटलं आज या ठिकाणी येऊन? काही नाही, मन मोकळं. तर ठीक आहे. अरे श्रीनिवास, सॉरी श्रीनिवास, तुला कसं वाटलं? सुखी सुखी आहे. ठीक आहे, बोसडत जा. तर श्रीनिवास, नंतर आपण येऊया या एराचे सर्वात उत्तम असे प्लेयर, गेमर आयुष भैया मोजडपल्ली. तर आयुष भैया मोजडपल्ली, तुम्हाला कसं वाटलंय? आजचा पेपर खूप अवघड होता. आजचा एक्सपिरियन्स खूपच माइंड टेकिंग होता आणि ब्रेड टेकिंग देखील होता. ठीक आहे, मराठी यांची चांगली आहे तशी. तर आता आपण परत पहिल्यापासून लावतोय का?
तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बर्थडे बॉय. तर आता आपण जाणून घेऊया बर्थडे बॉयला कसं वाटलंय. Birthday मला boy आज केदार. खूप खास वाटला. माझे मित्र, माझ्या भावासारखे मित्रांनी मला आज एक वेगळा आनंद दिला. आज मला खूप अच्छा. चांगलं वाटतंय. त्याला खूप छान वाटतंय की आम्ही त्याला आज वेगळा आनंद दिलाय. आज आता गाडीवर बसल्यावर पण त्याला आनंद द्यायचा आहे मला, आणि रूम वर गेल्यावर पण त्याला आनंद देखील मी देणार आहे. तर छान वाटलं केदारला, मला पण छान वाटलं, व माझ्या संपूर्ण टीमला छान वाटलं. ध्रुव झालं, आयुष झालं, विश्वस्मरणीय ठीक आहे असा क्षण होता. माझ्या सोबत आहे कॅमेरामॅन तेजस, मी स्वतः ओम. धन्यवाद. चल तिकडे. ए, ध्रुव आहे, चल ना. ध्रुव आहे, चल ना. चालू केलं का? अरे भाई 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 भाई, आता या ठिकाणी अशी वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे कृष्णा भैया मसे आणि चैतन्य भाऊ बंगाळे. तर 2 मिनिटं मित्रांनो माझ्या सोबत या. तर कृष्णा, तुला काय वाटतंय, तुझं काय आलाय आमचा पिछा करत करत कृष्णा भैया मसे? तर मी ओमनी मला बोलवलं नाही तरी पण मी आलोय. आणि आज चालतंय, धन्यवाद कृष्णा. चैतन्य बँग बँग भंगू, आर कसं वाटलं बंगाळे तुला? मस्त वाटलंय, एक नंबर वाटलंय. आम्ही इकडे आलो फोटो काढायला, फक्त फोटो काढायला आलोय. ठीक आहे, धन्यवाद भंगू. तर गाईस झालेलं आहे आता सगळं शूटिंग, मस्त मजा आलेली. आता निघूयात इथनं देनाकुर्डी, पाहूयात जेवणाचं काय सीन आहे. एखाद्या जागी थांबूयात, बघूयात कोल्हा भेटेल का एखादा. हा तिकडून होता होय. मस्त ब्लॉग बनला आजचा, तुम्हाला बघायला मज्जा येईल. बट ही क्लिप तर ब्लॉग मध्येच येईल लास्टला, सो काही म्हणता येणार नाही मला जास्त. जाऊयात इथनं, नाईट राईड घेऊयात मस्त, एखादं काहीतरी पाहूयात. अँड तरी सायनिंग ऑफ करून टाकतो मी एकदा. रोडला लागलो फिरलं सायनिंग ऑफ. ॲक्च्युली मी पाहिलेलं, आय डोंट थिंक मी कधी स्टार्ट केलेलं. मला क्लिपमध्ये बघेल आणि मी तुम्हाला सांगेल की किती किलोमीटर बनते एक्झॅक्ट, कारण की एक्झॅक्ट 19.5 समथिंग बनलेले किलोमीटर्स. आणि बट मी स्टार्ट कुठनं केलं मी हे कन्फ्यूज आहे अजून त्यासाठी. आय थिंक ते घराजवळूनच कुठेतरी केलेलं असणार. तर जाऊयात, बघूया तिथे असे. तर फायनली आपण रोडला लागलेलो आहोत. एकदा सायनिंग ऑफ तर बनते. सो गाईज, तेजस गुंटे सायनिंग ऑफ हिअर विथ द लोकेशन ऑफ रामवाडी नाही, काय कोणती वाडी आहे, जाधववाडी लेक.